नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी. 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार मोठा बदल. 1 जानेवारी 2026 पासून धान्य वाटपामध्ये खूप मोठ्या या ठिकाणी बदल होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही प्युअर रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी. 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार मोठा बदल. जर तुम्हीही रेशन कार्ड धारक असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की धान्य वाटपामध्ये 1 जानेवारी 2026 पासून खूप मोठ्या या ठिकाणी बदल होणार आहे. तर हा बदल नेमकी कोणता होणार आहे आणि काय बदल होणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. ते म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून धान्य वाटपात महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. यामुळे तुम्हीही रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत कामाची आणि महत्त्वाची आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुरा पुरवठा विभागाने अलीकडेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या स्वस्त दर धान्याच्या मासिक नियमात प्रमाणामध्ये महत्त्वाचा बदल या ठिकाणी केले होते. या बदलानुसार अंत्योदय म्हणजे जे प्युअर रेशन कार्ड धारक आहेत त्या धारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू दिले जाऊ लागले. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू याप्रमाणे धान्य वाटप सुरू झाले. म्हणजे जे केसरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना. गव्हाचा स्टॉक कमी असल्याने कदाचित शासनाने हा निर्णय घेतला असावा. मात्र आता पुन्हा एकदा पुरवठा विभागाने गव्हाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2026 पासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे. म्हणजे डिसेंबर महिन्यातच जे धान्य वाटप होईल यात अंत्योदय रेशन कार्ड धारकांना म्हणजे ज्यांचे प्युअर रेशन कार्ड आहे असे 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू मिळणार आहे. तसेच त्याचवेळी प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू याप्रमाणे धान्याचे वाटप केले जाणार आहे. मात्र जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रतिष्ठा पत्रिका म्हणजे 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू याप्रमाणे धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्य 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू या पद्धतीने धान्य वाटप करण्यात येणार आहे. म्हणजे आधी जे प्रमाण होते तेच प्रमाण आता जानेवारी महिन्यापासून लागू होईल. अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे. आता नव्या वर्षापासून पूर्वीचे जुने नियमामध्ये प्रमाणात पुन्हा एकदा लागू करण्यात येणार आहे. तांदूळाचे प्रमाण वाढवून गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे केंद्र व राज्य पातळीवर पुरवठा सुलभ करणे हा होता. मात्र आता अन्नधान्य साठा व्यवस्थापन आणि वितरणातील समतोल राखण्यासाठी जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा आधीचे प्रमाण लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यानुसार अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू दिले जाणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजे जे केसरी रेशन कार्ड धारक आहे त्यांना 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू असे धान्य वाटप या ठिकाणी केले जाणार आहे, म्हणजे प्रति सदस्य. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की डिसेंबर 2025 या महिन्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. डिसेंबर महिन्यात सध्या लागू असलेल्या प्रमाणानुसारच धान्याचे वाटप केले जाणार आहे. या निर्णयामुळे 2026 पासून लाखो शिधापत्रिकांच्या धान्य नियमामध्ये बदल होणार असून लाभार्थ्यांनी हा बदलीचा नोंद या ठिकाणी घ्यावी असे जे आहे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. म्हणजे जे पूर्वीचे जो नियम होते तेच नियम आता पुन्हा एकदा लागू करण्यात येणार आहे.
पूर्वीप्रमाणे जे आहे आता 20 किलो तांदूळ हा जे आहे आणि 15 किलो गहू हा अंत्योदय म्हणजे प्युअर रेशन कार्ड धारक आहे त्यांना मिळणार आहे. आणि जे केसरी रेशन कार्ड धारक आहे प्रति सदस्य 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू याप्रमाणे आता इथून पुढं मिळणार आहे. जे पूर्वीचे नियम होते ते नियम आता जे आहे यामध्ये 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.